जेवताना तोंडी लावण्यासाठी तसेच इडली, डोसा, उत्तप्पा याबरोबर खाण्यासाठी जिभेची चव वाढवणारी घरातील उपलब्ध साहित्यात तयार होणारी सुक्या खोबऱ्याची चटणी आज आपण बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम सुक्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथे एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत 30 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे काप, तसेच 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या। यानंतर यामध्ये ॲड करत आहे एका हिरव्या मिरचीचे तुकडे। तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। यानंतर यामध्ये ॲड केले आहे मुठभर देठांसहित हिरवी कोथिंबीर, तसेच चवीसाठी अर्धा चमचा साखर ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर यामध्ये पाव वाटी पाणी ॲड करून या साहित्याची अशा प्रकारे मी चटणी तयार करून घेतली आहे। पाहू शकता, तयार केलेली चटणी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे। या चटणीमध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी मी ॲड करून घेतले आहे। तर अशा प्रकारे इथे सुक्या खोबऱ्याची चटणी जी आहे ती मी तयार करून घेतली आहे। चटणीचा कलर इथे पाहू शकता, मस्त असा दिसत आहे, तसेच त्याचे टेक्स्चरही खूप छान असे तयार झाले आहे। आता या चटणीला फोडणी देऊन घेऊयात। फोडणी देण्यासाठी एका फोडणी पॅनमध्ये इथे मी एक छोटी पळी तेल कडकडीत असे गरम करून घेतले आहे। यामध्ये ॲड केले आहे अर्धा चमचा मोहरी तेलावरती छान अशी तडतडली गेली की यामध्ये ॲड केले आहे 10 ते 12 कढीपत्त्याची पाने। कढीपत्त्याची पाने पूर्णपणे यामध्ये तडतडली गेली की यानंतर ही फोडणी जी आहे ती या चटणीवरती मी घालून घेतली आहे। कढीपत्त्याची पाने छान असे तडतडले गेल्यामुळे या कढीपत्त्याच्या पानांचा फ्लेवर जो आहे तो या फोडणीमध्ये छान असा मिक्स होतो। आता ही फोडणी जी आहे ती या चटणीमध्ये इथे मी मिक्स करून घेत आहे। तर अशा प्रकारे मस्त अशी आपली घरातील उपलब्ध साहित्यात झटकीपट तयार होणारी सुक्या खोबऱ्याची चटणी इथे तयार झाली आहे। ही चटणी जी आहे तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकता, तसेच इडली, डोसा, उत्तप्पा याबरोबरही खाऊ शकता। तर अशा प्रकारे ही चटणी इथे मी सर्व करून घेतली आहे। मस्त असे याचे टेक्स्चर तसेच कलर दिसत आहे। अगदी 2 मिनिटात तयार होते, जास्त वेळ लागला जात नाही। तर फ्रेंड्स, नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाली होती हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा। रेसिपी आवडली असल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।